मी तुम्हाला आज खोटं बोलायला शिकवणार आहे, पण ही अशी खोटी आहेत जी कोणाचं नुकसान करत नाहीत, उलट तुमचं आयुष्य वाचवतात. प्रत्येक वेळी सत्य सांगितल्याने तुम्ही चांगले माणूस ठरत नाही. कधीकधी स्वतःच्या शांततेसाठी काही खोटी बोलणं गरजेचे असतं. शेवटचं खोटं तर प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वापरायला हवं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला सुरुवात करूयात. 1. मी ठीक आहे. हे जग प्रत्येक वेळी तुमचं सुख दुःख समजून घेईल असं नसतं. काही लोक फक्त विचारतात कसा आहेस, पण त्यांना खरं उत्तर ऐकण्यात रस नसतो. म्हणून प्रत्येकाला आपल्या वेदना सांगण्यापेक्षा कधीकधी मी फक्त ठीक आहे हे बोलणं जास्त योग्य ठरतं. कारण प्रत्येकजण तुमच्यासाठी उपाय घेऊन येत नाही. काही लोक फक्त तुमची कमजोरी शोधत असतात. 2. माझ्याकडे वेळ नाही. खरं कारण वेळ नसणं नसतं, तर प्राधान्य नसणं असतं. प्रत्येक निमंत्रण स्वीकारणं, प्रत्येक फोन उचलणं, प्रत्येकासाठी उपलब्ध राहणं, यामुळे स्वतःसाठी वेळच उरत नाही. म्हणून कधीकधी माझ्याकडे वेळ नाही हे बोलणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याला दिलेला आधार असतो. 3. मला काही फरक पडत नाही. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. लोक मुद्दाम चिडवतात, वाद घालतात, तुमचा मूड खराब करण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी त्यांना उत्तर देण्यापेक्षा मनात जरी फरक पडत असला तरी चेहऱ्यावर शांतता ठेवून म्हणायचं, मला काही फरक पडत नाही. कारण तुमची शांतता त्यांच्या विजयापेक्षा जास्त मौल्यवान असते. 4. मी विचार करून सांगतो. लोक लगेच उत्तर मागतात, आताच हो म्हण, आताच निर्णय घे. पण घाईघाईत घेतलेले निर्णय बहुतेक वेळा चुकीचे ठरतात. म्हणून लगेच उत्तर देण्याऐवजी मी विचार करून सांगतो, हे एक छोटंसं वाक्य मोठ्या संकटातून वाचवू शकतं. 5. माझ्याकडे पैसे नाहीत. प्रत्येक वेळी हो म्हणणं म्हणजे चांगुलपणा नाही. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. वारंवार उधार मागणारे, गरज संपली की गायब होणारे आणि वेळ आली की ओळखही न दाखवणारे लोक. अशा लोकांसाठी कधीकधी माझ्याकडे पैसे नाहीत हे खोटं बोलणं चुकीचं नाही. कारण प्रत्येकाला मदत करण्याच्या नादात स्वतःची आर्थिक परिस्थिती बिघडवणं शहाणपणाचं नसतं. लक्षात ठेवा, स्वतःला अडचणीत टाकून दुसऱ्याला वाचवणं म्हणजे त्याग नाही, ती मूर्खपणाची सुरुवात असते. 6. मला माहीत नाही. सगळं माहिती असणं ही बुद्धिमत्ता नाही. कधी गप्प राहायचं हे माहीत असणं ही खरी बुद्धिमत्ता आहे. लोक अनेकदा तुमच्याकडून माहिती काढतात, गॉसिप करतात आणि नंतर त्याच गोष्टी तुमचंच नाव ओढतात. म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं नसतं. कधीकधी मला माहिती नाही हे 4 शब्द तुम्हाला अनेक वाद, गैरसमज आणि त्रासापासून वाचवतात. 7. मला काहीच अपेक्षा नाही. हे सगळ्यात ताकदवान खोटं आहे. कारण माणूस दुःखी होतो तो अपेक्षांमुळे. आपण अपेक्षा ठेवतो, लोक साथ देतील, आपली किंमत करतील, आपल्याला समजून घेतील, पण प्रत्येक वेळी तसं होतंच असं नाही. म्हणून स्वतःला वारंवार आठवण करून द्या, मला काहीच अपेक्षा नाही. याचा अर्थ भावना संपल्या नाही. याचा अर्थ आपला आनंद दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून नाही. ज्या दिवशी तुम्ही अपेक्षांवर स्वतःवर जास्त विश्वास ठेवायला शिकाल, त्या दिवशी कोणीही तुम्हाला सहज दुखावू शकणार नाही. समारोप. लक्षात ठेवा, ही खोटी कोणालाही फसवण्यासाठी नाहीत. ही खोटी आहेत स्वतःची मानसिक शांतता, वेळ, पैसा आणि आत्मसन्मान जपण्यासाठी. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणं, प्रत्येकासाठी उपलब्ध राहणं आणि प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणं, यामुळेच इतरांचं आयुष्य सोपं होईल, पण तुमचं नाही. म्हणून गरज पडली तरी 7 खोटी वापरा. कारण कधीकधी स्वतःचं संरक्षण करणं हेच सर्वात मोठं शहाणपण असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच दमदार आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.